नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असे गावरान जुन्या पद्धतीचे पारंपरिक हिरवे कैरीचे लोणचे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लोणचं बनवण्यासाठी लोणच्यासाठी 1 किलो कैरी घेतली आहे। कैरी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, नंतर एका सुक्या कपड्याने पुसून घेतली। कैरीच्या फोडी करून घेतल्या। फोडी केलेल्या कैरीला हळद मीठ लावून घेतले। कैरीला सुती कपड्यामध्ये बांधून रात्रभर पाणी नितळण्यासाठी ठेवले। सकाळी 4 ते 5 तास घरामध्येच कैरी सुकून घेतली। लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। जिरे 1 चमचा, बडीशेप 2 चमचे, मिरे अर्धा चमचा, लवंग अर्धा चमचा, मेथी दाणे 1 चमचा, हिंग पाव चमचा, मीठ अर्धी वाटी, हळद 2 चमचे, मोहरी डाळ 1 वाटी, लसूण अर्धी वाटी, तेल 2 वाटी। ह्या साहित्यामध्ये मीठ थोडे कमी घेतले आहे, कारण कैरीच्या फोडींना मीठ हळद लावले आहे, त्यामुळे मीठ थोडे कमी घेतले आहे। एक एक करून सगळे साहित्य थोडे थोडे गरम करून घ्यायचे आहे। आता जिरे घेतले आहे, कमी गॅस करून गरम करायचे आहे। जिरे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता बडीशेपला पण गरम करून घेऊया। बडीशेप गरम झाली, काढून घेऊया। मिरे गरम करून घेऊया। मिरे गरम झाले, मिरे काढून घेऊया। आता लवंग घालून घेऊया। झाले, लवंग काढून घेऊया। मेथी दाणे घालून घेऊया। मेथी दाणे गरम झाले, काढून घेऊया। मोहरीची डाळ घालून घेऊया। मोहरीची डाळ थोडी गरम करून घ्यायची। डाळ गरम झाली, काढून घेऊया। मीठ घालून घेऊया। मीठ पण थोडं गरम करून घ्यायचं आहे।
मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे. लवंग मिरे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे. थोडे लवंग मिरे अख्खेच ठेवायचे आहे. लवंग मिरे असे जाडसर वाटून झाले आहे. एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले. मेथी दाणे पण मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. हे वाटलेले मेथी दाणे हे अशा प्रकारे घालून घेतलेले. जिरे बडीशेप पण जाडसर वाटून घ्यायचे. जिरे बडीशेप जाडसर वाटून झाले ते पण अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत. हे लवंग मिरे थोडे ठेवले होते ते पण मध्ये घालून घेऊया. मोहरीची डाळ पण घालून घेऊया. हिंग पण घालून घेऊया. हळद पण घालून घेऊया. हळद शेवटला घातली आहे कारण तेलात हळद टाकल्यावर काळी पडते म्हणून हळद शेवटला टाकायची असते. मीठ पण घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. हे गरम तेल अख्ख्या लवंग मिऱ्यावर घालायचं आहे. हे लवंग मिरे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. आता ह्यात लसूणच्या पाकळ्या घालून त्यावर पण गरम तेल घालून घ्यायचे आहे. थोडं थोडं तेल घालून मसाले गरम तेलात मिक्स करून घ्यायचे आहे. सगळे मसाले तेलात छान मिक्स झाल्यानंतर मसाला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. मसाला थंड होईपर्यंत लोणच्याच्या बनलेल्या हिंगाची वाफ देऊन घेऊया. तव्यावर थोडा हिंग घातला आहे. हिंगाचा धूर बनणीला द्यायचा आहे. असं केल्यामुळे लोणचं खराब होत नाही. लोणच्याचा मसाला थोडे थंड झाल्यानंतर त्यात कैरीच्या फोडी घालून घ्यायचे आहे. कैरीच्या फोडी मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे.
आता सगळ्या कैरीच्या फोडींना मसाला सगळा व्यवस्थित लागला आहे. आता हे लोणचं तयार झालेलं आहे. लाल रंगाचा धूर दिलेल्या बरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचे आहे. लोणचं नेहमी चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहे. लोणचं बरणीत भरल्यानंतर वरतून थोडे तेल घालायचे आहे. असे केल्यामुळे लोणच्याला बुरशी येत नाही. 2 ते 3 दिवस नंतर छान मुरल्यानंतर लोणचं खाऊ शकतात. लोणचं बनवताना मी तुम्हाला खूप टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे लोणचं छान तर होईलच, पण वर्षभर टिकेल, खराब होणार नाही. आता आपले गावरान जुन्या पद्धतीचे पारंपरिक कैरीचे लोणचे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा.